हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. सो आज टिफिनमध्ये प्रिशासाठी मस्त असे पालक पराठे बनवलेले, जो की आमचा ब्रेकफास्टही होता. सो मस्त इथे चहासोबत पराठे एन्जॉय केले आणि त्यानंतर मग मी हे ड्रेसिंग युनिट आवडण्यासाठी घेतलेलं, जे की खूप दिवसांपासून आवरायचं चालू होतं, पण काही आवडलं जात नव्हतं. आणि स्कूलमधनं आल्यावर नेहमीप्रमाणे प्रिशाने फोन घेतलेला फोटो पाहण्यासाठी, पण इथे कार्टून पाहणं चालू होतं आणि गरम होत होतं म्हणून इथे हॉलमध्ये कूलर लावून दिलेला. आणि आज राहुलचा उपवास होता म्हणून साबुदाणा बनवायला घेतलेला आणि सोबतच दूधही शिल्लक होतं म्हणून पनीरही बनवायला घेतलेलं. मग नंतर म्हटलं दुपारून हे फर्निचर क्लीन करून घेते, कारण की यावरती प्रिशाने बऱ्यापैकी स्केच पेनने कलाकृती करून ठेवलेली. सो मस्त कस्टम सोल्युशनने हे सगळं क्लीन करून घेतलं आणि काही प्रीमिक्सेस बनवायचे होते, तर त्यासाठी लागणारं सगळं सामानही ऑर्डर करून घेतलेलं. सामान रिसीव्ह झाल्यानंतर सगळे प्रीमिक्सेस बनवून घेतले आणि एक्सपेक्टेड वेळेच्या आधी आज प्रिशाही उठलेली, कारण की तिला काहीतरी स्वप्न पडलं होतं. आणि मग आमचं इथे गाढव प्रेम चाललेलं. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रिशाची फरमाईश आली की आज इव्हनिंग स्नॅक्समध्ये फ्रेंच फ्राईज खायचे. सो आधी राहुलसाठी विदाऊट कॉर्नफ्लॉवरवाले बनवून घेतले. आम्ही हे सगळ्यांनी एन्जॉय केले आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी आलेलो सोसायटीच्या गार्डनमध्ये. सो इथे प्रिशाने आज सायकल, स्लायडिंग सगळं काही मस्त एन्जॉय केलं आणि राहुलही आलेले. आज ऑफिसचं काम लवकर झालं होतं म्हणून मग घरी आलो भूक लागलेली म्हणून. आणि आज डिनरमध्ये मी मस्त इथे व्हेज बिर्याणी, कोशिंबीर बनवलेली आणि रसगुल्लेही होते. सो मस्त इथे आम्ही हे डिनर एन्जॉय करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.